ते प्रिन्स नॉन स्ट्राईक गेट वरती भावेशला आपण बघतायत. गोलंदाज मार्क वरती अमित. हा पहिला बॉल गोलंदाज तयार. पर्व पासला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा होता. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक मिड ऑफला नाही आहे. लॉंग ऑफच्या पोस्टतील बॉलपर्यंत सिंगल प्राप्त केले. दुसरीचा प्रयत्न वेगाने मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि पाहता पाहता यस 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्या. सुरुवात झाली राय प्रीमियर लीगला पर्व 5व्याला आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा. चालू असलेला सामना म्हणजे G11 वर्सेस KV11. आपण गोलंदाजीवर बघतोय तो अमित, स्ट्राईकवर खेळतोय तो प्रिन्स. या परिसरामध्ये चांगलं क्रिकेट सातत्याने आपण बघतायत. नुकताच प्रताप सरनाईक प्रीमियर लीग देखील याच राई गावाने पटकावली. कौतुक करावं लागेल जस पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळत असताना संघ जयेश सेजवालचा एक अफलातून नॉक त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. ऑफ साईडला खूप चांगला फटका. पुन्हा एकदा प्रिन्सला माहिती आहे सिंगल डबलवरती फोकस केले तर वेगाने 5 षटकामध्ये इथे 60च्या पलीकडे आपल्याला पोचायचं आहे. एखादं मोठं षटक बनेल त्यासाठी मला मैदानाच्या आतमध्ये टिकून राहायचं आहे. आज प्रिन्स असतील अर्जुन असतील एक चांगला संघ बांधला आहे. अर्थातच बॅटिंग करणाऱ्या टीमने परंतु इथे गोलंदाजी देखील तेवढ्याच चांगल्या दर्जाची मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या 4. सुरुवात चांगली झाली. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम G11 रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाची निवड. वा कॅच ऑफ द मॅच. कॅच टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. प्राइसलेस विकेट, गोल्डन विकेट. प्रिन्स म्हात्रे बॅक टू दी पवेलियन गॉन. थँक्यू डीजे. उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न कुठेतरी जर पाहिजे तर बेजबाबदार फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स म्हात्रेची विकेट जाईल. साहिलने झेल टिपलाय. ज्या वेळेला राईस संघ एखाद्या गावामध्ये खेळण्यासाठी जातो, गावामध्ये स्पर्धा असतात, त्या वेळेला साहिलला नेहमीच आपण त्याच्या सोबतीला आपण पाहत असतो. परंतु आज राई प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना एक साहिलने चांगला झेल टिपलाय आणि महत्त्वाचा धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना G11 या टीमला धावसंख्या 4 असताना हा लागला पहिला धक्का. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन आडे. एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि आयकॉन म्हणून नेहमी चांगली भूमिका राहिले. अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन, एक बेस्ट ऑलराऊंडर, ॲज अ बॉलर म्हणून त्याची भूमिका फार महत्त्वाची राहते प्रत्येक स्पर्धेमध्ये. आज बॅटर म्हणून त्याला मैदानाच्या आतमध्ये उतरवण्यात आले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा धीम्या गतीचा बॉल होता. फ्लाईट दिली ऑन साईडला, हलक्या हाताने ढकलून काढले. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक या बॉलपर्यंत पोहोचतील. प्रफुल्ल पाटील यांना आपण बघतात एक सिंगल प्राप्त केलं. दुसरीचा प्रयत्न होतोय. भावेश वेगाने धावले होते परंतु स्टॉप केलंय. स्वतःला एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाते. एक सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. चांगली सुरुवात झाली. विकेट जरूर गेले परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून एक महत्त्वाची बाब आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजीचा दर्जा मात्र अप्रतिम राहिलाय. अमितने पहिले षटक खूप चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यात आले. चला जास्तचा वेळ खर्च होणार नाही याची देखील दखलता घ्या. वेळेअभावी आपण क्रिकेट सुरू केले. सकाळी 10 वाजता मॅच सुरू होण्याआधी इथे 11 वाजता मॅच सुरू झाला. त्याच कारणास्तव कुठल्याही प्रकारचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कटरचा वापर, इथे बॅटची कडा आणि इथे खेळाडू वृत्ती ही मात्र जोपासली गेली. बॅटची कडा लागली आहे ठाऊक होतं भावेशला आणि यस डेफिनेटली इथे विकेट जाईल. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागलाय G11 या टीमला. धावसंख्या धावफटकावरती 5 असताना
त्याहून अधिक काय महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली, अगदी जर पाहिजे तर अनुभव असणारे खेळाडू हे मात्र फार मोठ्या प्रमाणावरती या संघामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. क्रीव 11 आणि जीत 11 या दोन टीमच्या माध्यमातून पहिला मॅच आजच्या वेळापत्रकातील आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय. शेवटचा अंतिम बॉल बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केला, चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक कव्हर रिझनला आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी या बॉलवरती सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. एक सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावरती 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 6 धावा धाव फटकावरती लागल्यात. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जीत 11 या संघाला आपण बघतायत. घेऊयात एक छोटा डीजे बाबा यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि पुन्हा एकदा युवात मैदानाच्या दिशेने. वेलकम बॅक. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 गडी बस 6 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत फर्स्ट स्लिपला तैनात. त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपात. प्रफुल्ल पाटील फार मोठा अनुभव आहे. खरं तर जर पाहिले गेले तर राई गावाचं नाव उंचावणारं अगदी नाव आपल्याला पाहायला मिळते प्रफुल्ल पाटील. इथे कटरचा वापर केला आहे, मागे खेळले, फटका इथे चांगला आहे. बॉल तिकडे निघून जाईल, 2 धावा देऊन जाईल. या बॉलवरती डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. मुंबईसारख्या परिसरामध्ये अगदी या मीरा भाईंदरसारख्या परिसरामध्ये आता मैदान राहिले नाही आहेत, परंतु हे बालोगी सदर महाराज क्रीडांग संकुल रायगाव आणि त्या रायगावाचं एक सुंदर मैदान जरूर डिक्लेरेशन झोन आहे. परंतु आता अशी एवढी मोठी मोठी मैदानं राहिली नाही आहेत. रायगावाचं क्रिकेट जलद क्रिकेट म्हणून सातत्याने या गावामध्ये आपण बघतात. क्रिकेट अंडम क्रिकेट असो, ओरम क्रिकेट असो, प्रत्येक पद्धतीचं क्रिकेट या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. इथे कटरचा वापर केला, पडल्यानंतर बाहेर निघणार बॉल, परंतु इथे पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉलने उसळी देखील चांगल्या पद्धतीने घेतले आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चालला. डॉट बॉल पूर्ण करण्याचा प्रयत्न फुलटॉस बॉलमध्ये कन्वर्ट केले. क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं फंबल झाले, त्या ठिकाणी जर पाहिलं तर फेकी होईल. तत्पूर्वी 1 धाव परिपूर्ण प्राप्त केली जाते. या एकेरी धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते ते म्हणजे 9च्या घरामध्ये. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला, 9 धावा. चांगल्या दर्जाची गोलंदाजी पहिल्या षटकात अमितच्या माध्यमात राहिली. 6 धावा देत असताना 2 विकेट, परंतु प्रफुल्ल आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा दिल्यात. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केलंय. अर्जुनला माहीत आहे या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर कमी धावा आल्या तरी चालतील, कारण की प्रफुल्ल पाटील जास्तीत जास्त फ्लाईट देत आहेत. जास्तीत जास्त जर पाहिलं तर बाउन्स होणारे चेंडू हाताळत आहेत आणि कुठेतरी जर पाहिलं गेलं तर एखादा बेजबाबदार फटका खेळल्यानंतर विकेट देखील जाऊ शकते. यावेळेला चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. वेग अगदी जर पाहिलं तर कमी प्रमाणात होता. शरीरवेधी मारा मैदानाच्या आतमध्ये झाला. षटक क्रमांक 2ची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जीत 11 या संघाला आपण बघतायत. 10 धावा मात्र धाव फटकावरती लागल्या. पहिल्याही षटक जबरदस्त राहिले, इकॉनॉमिकल 6 धावेंचा 2 विकेट आणि दुसऱ्याही षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 4च धावा आल्या. प्रफुल्ल पाटील इकॉनॉमिकल षटक 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. धाव फटकावरती 10, 2 करण्याच्या मोबदल्यामध्ये जीत 11 या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत बॅटिंग करत असताना. षटक क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रशांत यांना आपण बघतायत. स्ट्रायकेटवरती अर्जुन आडे. हा फुलटॉस आहे, पुन्हा एकदा ड्राईव्ह केले, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील. तत्पूर्वी एकच धाव बॉलवरती प्राप्त केली जाईल. खरं तर सिंगल डबलने आता या मॅचमध्ये जास्त काही धावा होणार नाही आहेत. तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, षटकार किंवा चौकार ठोकायचे आहेत आणि त्यासाठी आता अर्जुनला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करायचे आहेत. त्याला चांगली साथ द्यायच्या मैदानाच्या आतमध्ये. निमेशला धावसंख्या 1च्या मदतीने टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते 11. हा फुलटॉस बॉल मिस केले, यष्टीरक्षक मिस झालेत, बॉल मागे निघून चालला आहे आणि तत्पूर्वी जर पाहिजे तर बाईच्या स्वरूपात या बॉलवरती एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. या संपूर्ण राय प्रीमियर लीगमध्ये 8 टीम्स ने सहभाग घेतलाय. आजच्या दिवसात 4 संघ पाहायला मिळतील. बिग बॅश पद्धतीने राय प्रीमियर लीग आपण बघणार आहात. आज 4 उद्या 4 असं टोटल 8 टीम्स. हा फुलटॉसचा ऑनसाईडला पुन्हा एकदा बॉटमॅनचा पुरेपूर वापर केला. मिड विकेटला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील, फेकी होईल. तत्पूर्वी
एक चांगल्या दर्जाची फेकी केली जाते. 2 धावा प्राप्त केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 14च्या घरामध्ये अर्जुन आडे अपेक्षा फार मोठ्या आहेत. या टीममध्ये आयकॉन म्हणून खेळण्याची संधी त्याला मिळाली. त्या संधीचं सोनं मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. डू ऑर डाय सिच्युएशन आहे आणि ज्या वेळेला प्रीमियर लीग असतात त्या वेळेला एक एकदा फार महत्त्वाचे असते. एक एक विकेट आणि निर्णय क्षणाला जर पाहिलं तर षटकार ते देखील फार महत्त्वाचे राहतात. आधी मेगतीचा बॉल ओळखू नाही शकले. ऑन साईडला खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक वेगाने येतील. एक धाव प्राप्त केल्या. दुसरीचा प्रयत्न होतो. फेकी झाले तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती जरूर प्राप्त केल्या गेल्या आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फळकावर जाऊन पोहोचते. 16 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड लागल्या गेल्या. 16 धावा या मात्र धाव फळकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक महत्त्वाची गोष्ट आतापर्यंत एक सुद्धा व्हाईट बॉल नो बॉल आलेला नाहीये. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल समोर खेळलेत. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सुपर हिट षटकार. 6 धावा. RPL सिक्सर. प्रति सिंगल धाव मात्र जरूर प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून षटकार झाले समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये G11 या संघाला बघतायत. 2 गडी बाद 23 धावा धाव फटकावरती लागल्यात. 18 बॉलच्या समाप्तीनंतर आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये बनावे लागतील. ते पाहण्यापूर्वी घेऊयात आपण एक छोटासा डीजे ब्रेक. कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा राय प्रीमियर लीग RPL 2026. खेळ कंप्लीट झाल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा या मात्र धावफटकावरती लागल्या गेल्यात. पण पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेट आल्या होत्या. अमितने ते षटक हाताळलं होतं. षटक क्रमांक 2 प्रफुल्ला आपण बघितलं 4 धावा देत असताना एक इकॉनॉमिकल षटक. परंतु षटक क्रमांक 3 प्रशांतला आपण बघितलं ते 2 षटकामध्ये धावा नाही आल्या. त्यामध्ये त्याने 3ऱ्या षटकामध्ये 12 खर्च केल्यात. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पुल करत असताना या बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केलं. प्रफुल्ल पाटीलच्या विरुद्ध आक्रमण अर्जुन आडेच्या बॅटमधून. RPL सिक्सर. 6 धावा. नजर आणि अर्जुन आडेचा तडाका बॉल सीमारेच्या पलीकडे. या बॉलवरती षटकार आलाय. अर्जुनला माहित आहे विकेट गेल्यात. आपल्याला मैदानावरती टिकून राहायचं आहे. या पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आलेत आणि चांगला झेल टिपलाय. मैदानाच्या आतमध्ये मोठा धक्का लागला. बॅटिंग करत असताना G11 या टीमला
इथे पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर प्रफुल्ल पाटीलचा कमबॅक. अर्जुन आडे आउट. पहिलाच मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावाचा खेळ आपण बघतायत. ऑप्टिकच्या बाहेर शफल झाले, स्ट्रोकला एक्झिक्यूट केले, ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक बनून राहतील. बॉल सीमारेषा पलीकडे 6 धावेसाठी आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती देवांच्या बॅटमधून प्रफुल्लच्या विरोधात षटकार. तुम्हाला टायमिंग करावं लागेल कारण की धीम्यागतीचे बॉल प्रफुल्ल हाताळतात आणि त्यासाठी तुमची चेंडूवरती असलेली नजर, टप्प्यावरती असलेली नजर ही मात्र फार इम्पॅक्ट ठरून जाईल या मॅचमध्ये. ऑप्टिकच्या बाहेर शफल झाले, काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस जर मागे निघून चालला बॉल, या बॉलवरती एक धाव मात्र बॅटच्या स्वरूपात प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 36च्या घरामध्ये 36. दोन्ही टीमच्या माध्यमातून 36चा आकडा हा मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा नाही आहेत, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्याच नाही आहेत, परंतु जसे काही षटक क्रमांक 3 मध्ये 12 आल्यात त्यानंतर आत्मविश्वास G11चा वाढला आणि तिथून वेगाने धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. याही षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आलेत. हा फुलटॉस बॉल आहे, पुढून खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. चांगली फिल्डिंग झाले, टाळ्या आल्यात. ज्या ज्या वेळेला तुम्ही चांगल्या दर्जाची फिल्डिंग कराल त्या वेळेला तुमच्यासाठी टाळ्या मात्र सातत्याने येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. राईटचं क्रिकेट एक वेगळं क्रिकेट म्हणून या क्रिकेटची सातत्याने ओळख राहिले. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावा फटकावरती 38. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मागे खेळलेत बॉल, क्षेत्ररक्षक त्याकडे आले. तत्पूर्वी जर पाहिले तर एकदा प्राप्त केले, दुसरीचा प्रयत्न इथे नाही होणार. एकच धाव बॉलवरती प्राप्त केली जाते. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये G11 या संघाला आपण बघतात 39 धावा फटकावरती लागल्यात. 3 गड्यांचे मोबदल्यामध्ये या पण एक डीजेला आणि येऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 24 बॉलमध्ये बनल्या तिथे 39 धावा. प्रफुल्ल पाटीलचे 2 षटकं संपलेत. प्रफुल्ल पाटील जर पाहिले गेले तर 2 षटकामध्ये अगदी जर पाहिलं तर वेगाने धावा खर्च केल्यात. पहिल्यामध्ये 4 होत्या, त्यानंतर चौथ्यामध्ये आले तेव्हा 16 खर्च केल्यात. तो डबल 20 धावा त्याने खर्च केल्यात. बॅकफुटला जात असताना कट केल्या, ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचत आहेत साहिल बॉलपर्यंत, ज्याने एक चांगला झेल टिपला होता. खरं तर ज्या ज्या वेळेला एखाद्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपतो ना त्या वेळेला त्याचा आत्मविश्वास वाढलेला दिसतो आणि तोच आत्मविश्वास वाढत असताना साहिलचा आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. एक सिंगल धाव पूर्ण ह्या बॉलवरती प्राप्त केली जाईल. धावसंख्या फलकावरती 40 धावा. पुढे एकदा गणेश राईट ओव्हर दी विकेट. हा फुलटॉस आहे, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मिस हुक केलाय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज बॉलपर्यंत पोहोचतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे सहजरित्या सोप्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पार केल्या जातील. राई गावमध्ये आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहत असतो, त्यातीलच एक भव्य दिव्य स्पर्धा अर्थातच राई प्रीमियर लीग त्यानंतर जेम्स बॉल क्रिकेट क्लब राई आयोजित एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रिकेटच्या स्पर्धा धावसंख्या दफडकावरती 2च्या मदतीने जाऊन पोहोचत आहेत. त्या म्हणजे 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या डावातील आता जे 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. 4 बॉलमध्ये किमान 12 धावा इथून बनल्या तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आपल्याला दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळेल.
चांगला बॉल आहे, खोलवटाचा बॉल आहे. याही वेळेला चांगला फटका पाहायला पडतो. क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जाऊन बॉल अडवण्याचा प्रयत्न, इथे चुकीचा कॉल. मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल. आणखीन एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. परतावं लागेल फलंदाज निमेशला. डगआउटच्या इशारे, विकेट डाऊन, खेळाडू बाद. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्यात. 43 धावा. या बॉलवरती सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाते. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 42 धावा, 44 धावा, 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गणेश तयार. आपटून टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक स्वतः गणेश स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करत्या, परंतु तिथे अयशस्वी राहिला झेल. या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 46 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा नाही आल्या असं वाटलं कुठेतरी, धावा थांबतील. 40च्या आतमध्ये रोखलं जाईल जीत 11ला, परंतु त्यानंतर कमबॅक अर्जुन आडेने 2 षटकार आणि तिथून सिंगल डबलच्या सहाय्याने अगदी जर पाहिलं तर देवांच्याही बॅटमधून एक षटकार आपण बघितलात. आणि तिथून जर पाहिलं तर धावसंख्येला वेग हा मात्र वेगाने वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 46 धावा धावफटकावरती लागल्यात. षटक क्रमांक 5 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. गोलंदाज गणेश तयार. स्ट्राईक एंडवरती देवांश. शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मिडऑफच्या बॉलपर्यंत पोहोचतील तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केल्या. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या सोप्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या गेल्यात. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जीत 11 या टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 5 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्या. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आता दुसऱ्या डावामध्ये टीम क्रीव 11 या संघाला करायचे आहेत येणाऱ्या 5 षटकांमध्ये अगदी 49 धावा. आणि या पुढचा मॅचचा टॉस आपण लगेच करणार आहोत. चला थँक्यू. चला माऊली 11 आणि वसंत फार्म. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पोचायचं आहे. वाटतं माऊली टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. चला वसंत फार्म टीमचे कॅप्टन आपण देखील पोचायचं आहे. यस जयेश शेजवाल यांना आपण बघणार आहात. वेलकम जयेश, आपण देखील स्वागत. यस मोहित पाटील. चला सर म्हणजे चेतनजी म्हात्रे यांचे शुभ हस्तांतरण करणार. टॉस माऊली 11 आणि दुसऱ्या बाजूला वसंत फार्म या 2 टीमच्या माध्यमातून करणारा टॉस. एका बाजूला बाहुबली रायगावाचा अर्थातच अजय पाटील आणि दुसऱ्या बाजूला एक जबरदस्त खेळाडू म्हणून जयेश शेजवालची ओळख राहिले. टॉस या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते स्पिन केला जातोय आणि टॉस जिंकलाय वसंत फार्मने. त्यांचा निर्णय थोड्याच वेळात आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. नुकताच चालू असलेल्या मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतात क्रीव 11 आणि जीत 11. प्रथमतः बॅटिंग करत असताना जीत 11ने धावा धाफटकावरती लागल्या गेल्यात 48 आणि आता मात्र 49 धावा या मात्र क्रीव 11 या संघाला पार कराव्या लागतील येणाऱ्या 5 षटकांमध्ये. या 5 षटकांमध्ये या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं विवरण
घेऊन आपल्यासमोर सज्ज होतील व्हॉइस ऑफ चंद्रपडा अक्षय साडम. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र मीरा भाईंदर परिसरातील राई गावातील एक लोकप्रिय ही क्रिकेटची स्पर्धा राई प्रीमियर लीग सीझन 5. क्रिकेटचा थरार पहिली मॅच आणि पहिल्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर टार्गेट जे पाहिलं 48-49चं टार्गेट सेट केलंय 5 ओव्हरमध्ये. भरपूर एक जबरदस्त नीटनेटकं आणि साफसूत्र आयोजन नियोजन जयनिवान स्पोर्टच्या माध्यमातून हे राई प्रीमियर लीग RPL सीझन 5 आणि 2 धुरंधर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला आपण पाहतोय मिस्टर प्रफुल्ल पाटील, तर त्याच्या सोबत आहे विकास यांना आपण पाहतोय. आणि बॉलिंग मार्कवरती अर्जुन आडे. सुरुवातीला अर्जुनने पाहिला असेल तर प्रफुल्ल यांचं गायडन्स अनेक टुर्नामेंटमध्ये त्याने घेतले. जेम्स बॉन्ड राई संघामधून खेळत असताना आणि अनेक वर्षाचा इतिहास आहे या राई गावाचा. एक महान खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते, प्राऊड ऑफ राई मिस्टर प्रफुल्ल पाटील यांना आपण पाहतो. पप्पे या नावाने टेनिस क्रिकेटमध्ये जास्त प्रसिद्धी. सचिनजी पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. RPL सीझन 5 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. लांब लचक रनअप ॲज अ बॉलर म्हणून मागील 3-4 वर्षामध्ये केलेली इम्प्रूव्हमेंट अर्जुन आडे आणि त्याच्या अपोजिट आहे एक्सपिरियन्स प्रफुल्ल पाटील. गेम ऑन. पहिलाच बॉल ऑन द सुरुवात झालाय, आघात झालाय आणि एका धावाने अकाउंट ओपन केलंय. याला बोलतात अनेक वर्ष क्रिकेट जरी खेळणारा तरी पहिली धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची. पहिल्याच बॉलवरती अनेक यंगस्टर पाहिलेत आडव्या वेगवेगळ्या बॅटने फटकेबाजी करण्याचा इरादा करतात, पण प्रफुल्लची पहिल्याच बॉलवरती एक धाव फार महत्वाची क्रिकेटमध्ये. एका धावेने अकाउंट ओपन झालंय. पुन्हा एकदा बॅटची एज शॉर्ट थर्डमॅनला बॉल निघून जातोय आणि तिथे यंग टॅलेंट यंगस्टर प्लेयर देखील पाहतोय या राई प्रीमियर लीगमध्ये. श्री बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुलन आणि एक जबरदस्त आयोजन नियोजन. पावनभूमी आहे राईगाव म्हटलं तर अनेक साऱ्या स्पर्धा अनेक साऱ्या ठिकाणी स्पर्धा समाप्त झाल्या, परंतु राईगावाची ही सर्वांची आवडती मानाची सन्मानाची अभिमानाची भव्य दिव्य
राई प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहतोय. 2 चेंडू 2 धावा. क्रिकेटची पंढरी आहे रायगाव म्हटलं तर नो डाऊट. सलग टुर्नामेंट होत आहेत. ओ यावेळी या बॉलला बॅकफूट पंच, फक्त दिशा दिली, पॉइंटला बॉल गेला आणि एक धाव येते. धावपळक 3 चेंडू 3 धावा. उद्याला काहीतरी सरप्राईज आहे एवढं नक्की आहे. असं सांगितलंय उद्या सरप्राईज आहे आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी नक्कीच ते संध्याकाळपर्यंत माहिती पोचवू आम्ही. उद्या खास आकर्षण या स्पर्धेचं पाहणार आहोत आपण. 3 बॉल 3 धावा. मोठा फटका केल्याचा आहे. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आहे. फटका फसलाय पण तो डिक्लरेशन झोनच्या दिशेने 2 धावा देणारा हा फटका पाहतोय. 2 धावेने धावपळक 5 धावा. 49चं टार्गेट सेट म्हणजे जवळजवळ 10च्या आसपास रिक्वायर रन रेट मेंटेन करायचा आहे. आणि अर्जुन आडे याच्या विरुद्ध सेन्सिबल क्रिकेट दोन्ही बॅटर खेळत आहेत, विकास आणि प्रफुल्ल. 5 धावा 4 बॉल. पहिलाच मॅच क्रिव 11 आणि जीत 11. क्रिव 11ने टॉस जिंकला, निर्णय गोलंदाजीचा घेतला आणि 48 धावा पहिल्या इनिंगमध्ये पाहिल्या. त्या फलकावरती 49चं टार्गेट लगावलंय. त्यामध्ये प्रफुल्ल आणि विकास या धावांचा पाठलाग करत असताना बॅटर पाहतोय. पुढचा बॉल सुद्धा सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचा क्रिकेट. माहिती आहे अर्जुन आडेच्या अगेन चान्स घेतला तर कुठेतरी थोडंसं विकेट जाण्याची दाट शक्यता किंवा डॉट बॉल येण्याची दाट शक्यता. म्हणून अर्जुन आडेला सध्या सेन्सिबल क्रिकेट खेळताय जेणेकरून येणाऱ्या बॉलरवरती अटॅक केला जाईल. 6 रन 5 बॉल. कव्हरला खेळलाय हा फटका. 1 धाव येते. एका धावेने धावपळक 7च्या घरात. 1 ओव्हरमध्ये आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन. एकही विकेट नाही परंतु चांगलं बुद्धिमत्तेचं क्रिकेट आपण पाहतोय. 1 ओव्हर 7 रन. ऐकूया सर्वात फेमस DJ बाबा इन द मिक्स. आणि कॉमेंट्री करायलाही मजा येते क्लिअर साऊंड सिस्टम असल्यावर. म्हणून DJ बाबा इन द विक्स मंगेश दादांचा ही चांगली साऊंड सिस्टम आपण पाहतोय. परंतु मंगेश या नावाने फार कमी जण ओळखतात. बाबा या नावाने जास्त ओळख आहे त्यांची. आणि जवळजवळ सध्या 3 स्पर्धा कंटिन्यू पाहिल्या आहे त्यांच्यासोबत आम्ही. मजा आले. पायावरती बॉल आणि पायावरचा बॉल थोडासा डाऊन द लेग साईड. वाईड बॉलचा सिग्नल येतोय. पहिली एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेची आतापर्यंतची वाईडच्या माध्यमातून. बॉलिंग मार्कवरती देवांश. देवांश पुन्हा एकदा सज्ज होतोय. 8 रन झालेत आणि प्रफुल्ल पाटील स्ट्राईक एंडला. ऑफ स्टंपच्या बाहेर बॅकफूट पंच, अपर कट, डिक्लरेशन 2 आणि धावा मिळतील 2 धावा डिक्लेअर मध्ये. या 2 धावेने धावपळक 10 रन्स 10. पहिल्याच बॉलवरती या 2 धावा प्रफुल्ल पाटील इनिंगला बिल्ड करतायत. जसं आपण
जसा जसा तो सेट होईल तसा समोरच्या संघाला अपसेट करेल. हो, थोडासा लांब ठेवला आणि प्रफुल्लपासून लांब ठेवलेला बॉल होता. व्हाईट बॉलची खून येते. अनेक वर्ष पाहिले प्रफुल्ल पाटीलला, शांत स्वभावी आणि एक चांगली खेळाडू वृत्ती. कधी कुठल्या स्पर्धेमध्ये वाद घातला असं कधीच ऐकायला येत नाही आणि आजूबाजूचे प्रेक्षकही त्याची चांगलीच चर्चा करतायत. फुल टॉस बॉलला ड्राईव्ह केले. फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देत येतोय RPL सीझन 5 4 रन्स चौकार. पाटीलच्या बॅटमधून या स्पर्धेचा आणि पहिला षटकार अर्जुन आडेच्या बॅटमधून आला होता. म्हणजे या स्पर्धेमध्ये जर कधी कोणाला विचारलं पहिला षटकार कोणी ठोकला, अर्जुन आडे आणि पहिला चौकार प्रफुल्ल पाटील. आता या बॉलला केलंय पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल राई प्रीमियर लीग षटकार. जबरदस्त अटॅक केला जातोय प्रफुल्ल पाटील. एक जबरदस्त क्रिकेटर, सेन्सिबल क्रिकेट खेळता खेळता जसा बॉल आपल्या स्लॉट मध्ये आला ना, डिपॉझिट केला जातोय पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. पुन्हा एकदा हुकचा फटका, लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध. ही आहे ताकद, ही आहे नजाकत, ही आहे दहशत. प्रफुल्लच्या बॅटमधून षटकार. दर्जेदार षटकार.
गोलंदाजी करायची आहे राऊंड विकेटने. फ्लाईट दिली स्लो ओव्हर वन चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलाय. फिल्डर येतो 1 रन कंप्लीट. आता प्रफुल्ल पाटील बाकीचं काम करेल. धावपळक 1 पुढे आलाय 33 धावा. काय बॅटिंग केले. इथून कमबॅक करायचं आहे. 17 मध्ये 16ची गरज आहे आणि कमबॅक केला तर मॅच बनू शकतो. त्यासाठी डॉट बॉल विकेट चांगली फिल्डिंग चांगले एफर्ट्स द्यावे लागतील क्रीव 11च्या अगेन्स्ट जीत 11ला. हो यावेळी मात्र चेंडू अप्रतिम लाईन अँड लेंथमध्ये कंट्रोल होता आणि शरीरभेदी चेंडू होता म्हणूनच लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव येते. चांगला कमबॅक करणारा चेंडू होता. प्रिन्स यासाठी ओळखला जातो. विकेट टेकर गोलंदाज भरवशाचा खेळाडू आहे आणि अर्जुन आडेने जास्त ऑप्शनवरती धाव लावला या खेळाडूवरती आणि तोच गोलंदाज प्रिन्स पाहतोय अष्टपैलू खेळाडू. विकास आता मात्र जसा बॉल आला तसा पाठवलाय स्क्वेअर लेगला. फिल्डर येतोय आणि तिथे 1 रन. पुन्हा एकदा जर पाहिलं तर पहिले 3 चेंडू या टोटल 3 ओव्हरमध्ये पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट आलाय. सिंगल डबल या प्रकारचा आपण खेळ पाहिला. टीमची धावसंख्या 35 झाल्यात. येणारे बॉल आहेत टोटल 15 मध्ये 14ची गरज. 15 बॉल 14ची गरज हे मॅचचं समीकरण राई प्रीमियर लीगच्या हे फॉर्मॅट आपण पाहतोय. समोर ठेवला तर बॉल बाहेर फेकला जाईल. आकाशीला गवसणी घालणारा टावरिंग सिक्सर. गावल्यात 41 पाहिजे आहेत टोटल 8. वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपात एक धाव एकतर्फा मॅच केलाय. ज्या पद्धतीने आपण प्रफुल्लला पाहतोय काय जबरदस्त केली. मिडॉनच्या दिशेने बॉलला केलेला आहे. लॉंगॉनचा फिल्डर येईल. रिक्स घेतली जात नाही कारण की बँक बॅलेन्स चेंडूंचा भरपूर आहे. त्या कारणास तर सिंगल येते. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये सध्या धावा आहेत 43 धावा 43. सध्या 6 धावसंख्येची गरज. येणारे बॉल 13. हुकचा फटका डिक्लर झोनच्या दिशेने चेंडू प्रस्थान होतोय आणि प्रेक्षकांच्या स्वागताकरता काय जबरदस्त बसून ऑडियन्स कॅच घेतला. आयवा झेल 2 धावा आणि 2 धाव्याने धावपळक पाहिलं तर टीमची धावसंख्या टोटल 45 45 धावा. 4 हव्यात. येणारे बॉल 12. यस बाबा. पण आहे 4 पाहिजेत. हो काय पटका खेळलाय. स्टायलिश अपर कट बॅकफूट पंच आणि डिक्लर झोन मध्ये 2 धावा. 2 धावसंख्येची गरज. अर्जुन आडे बॉलिंग मार्कवरती. प्रफुल्लचा इंडिव्हिज्युअल स्कोअर पाहिला तर त्याच्या बॅटमधून 36 36 धावा गेल्यात. 36चा आकड्यासारखा 36 गुण मिळवल्यात. 2 रन पाहिजे आहेत. एक तर्फा ही मॅच पाहतोय आपण. आता हा फटका पाहिला तर फिल्डर आहे इझिली टेकन आणि इथे प्रफुल्लच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप. फुल जबरदस्त बॅटिंग केली परंतु सध्या विकेट.
पण तो प्रफुल्ल पाटीलला आपण पाहतोय आणि ती दहशत तोच दरारा मॅच हे जिंकले. एक जबरदस्त क्रिकेटर, लेजेंडरी क्रिकेटर, लेजेंडरी खेळ. मॅच फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन. क्रीव 11नी पहिली मॅच जिंकलेली आहे. अभिनंदन. हार्ड लक जीत 11. तुमच्याकडे एक संधी देखील आहे. प्रीमियर लीग आहे आणि प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला ही संधी दिली जाते. क्रीव 11 टॉस जिंकला तेव्हाचा निर्णय घेतला गोलंदाजीचा. प्रफुल्लच्या ज्या 36 धावा